सायबर गुन्हेगारांवर AI वॉच. सायबर पोलिसांनी 3.5 वर्षात वाचवले 358.77 कोटी पण बँकेचे 33 कोटी वाचले. बँकेच्या एका खात्यातून 40 कोटींची रक्कम एका संशयित खात्यात ट्रान्सफर झाली होती. बँकेने दिनांक 19 जुलैला सायबर महाराष्ट्राकडे तक्रार केली होती. बँकेच्या हैदराबाद शाखेच्या व्यवस्थापकाकडे 40 कोटींची रक्कम मुंबई शाखेत ट्रान्सफर केली. मुंबई सायबर गुन्हेगारांवर रोख आणण्यासाठी आता राज्याच्या सायबर विभाग कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करीत आहे. विभागाने AI कक्ष स्थापन करत सायबर भामड्याची ओळख, फसवणुकीसाठी अवलंबण्यात येणारी नवीन कार्यपद्धती एका क्लिकवर पोलिसांना उपलब्ध होणार आहे. दुसरीकडे गेल्या 3.5 वर्षात 2,81,000 तक्रारी आल्या असून त्याचे 358.77 कोटी वाचविण्यात राज्य सायबर विभागाला यश आले. विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव आणि संजय शिंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हे कामकाज सुरू आहे. सायबर महाराष्ट्राने दिलेल्या माहितीनुसार सायबर विभागाच्या 1930 हेल्पलाईनवर रोज 4 ते 5 हजार कॉल येत आहेत. त्याची दखल घेत कारवाई करण्यात येत आहे. 2021 पासून दिनांक 26 जुलै 2024 पर्यंत 2,81,019 तक्रारी प्राप्त झाल्या. यामध्ये 3,324 कोटींची फसवणूक झाली. फसवणूक झालेल्या रकमेपैकी 358.77 कोटी वाचविण्यात सायबर विभागाला यश आले. दुसरीकडे सायबर गुन्हेगारांवर रोख आणण्यासाठी AI मदतीने कारवाईसाठी सज्ज आहे. पुढे ही रक्कम अनेक खात्यांमध्ये फिरविण्यास सुरुवात करत त्यातील 4.5 कोटी रुपये त्याने स्वतःकडून काढून घेतले. मुंबई शाखेतील अधिकाऱ्यांना या व्यवहाराची शंका वाटल्याने त्यांनी सायबर महाराष्ट्राकडे ऑनलाईन तक्रार केली. विभागातील अधिकाऱ्यांनी वेळीच हालचाली करून यातील 32 कोटी 90 लाख रुपये गाठविण्यास सायबर पोलिसांना यश आले.